Hello everyone. So in this lecture we are going to start with our next content, that is about the internal and external modem. Okay. Sorry. So हा जो डिव्हाइस जो आहे, ओके, हा आता लेटेस्ट सिस्टम मध्ये यूज करत नाहीत. आपण याला NIC कार्ड म्हणतो, दॅट इज द स्पेशल लँड कार्ड म्हणतो आपण त्याला. आता आपल्याला हे रिप्लेस होऊन आपल्या सिस्टम मध्ये एकदम छोटा पोर्ट आलेला आहे. ओके. सो just for understanding purpose, just consider as the internal modem. Okay, so what is the concept of actually the internal modem? Okay, now, so this is plugged directly into the CPU. आपण आता आपल्या मदरबोर्डवरती तो लँड कार्ड बघता छोटा, तो आता इनबिल्ट आहे. ओके. पूर्वी तुम्हाला लँड कार्ड सेपरेटली परचेस करावं लागायचं, त्याला सेपरेट ड्रायव्हर्स असायचे. आता ते ऑटोमॅटिकली येतात. ठीक आहे, आपल्या OS सोबत. ठीक आहे. तर आपण जे लक्षात घ्या की जे डिव्हाइसेस किंवा जे कार्ड्स किंवा जे इन्स्ट्रुमेंट्स तुम्ही मदरबोर्डला इन्सर्ट करता, ओके, त्याला आपण इंटरनल मोडेम म्हणतो. सो इन द फॉर्म ऑफ कार्ड दॅट इज प्लग्ड इन टू वन ऑफ द एक्सपान्शन स्लॉट. ओके, जो आपला PCI स्लॉट होता त्यामध्ये आपण इन्सर्ट करतो. इफिशियंट इन टर्म्स ऑफ प्राइस पॉइंट अँड मोर इकॉनॉमिकल दॅन एक्सटर्नल मोडेम. हा इफिशियन्सी असतो प्राइस कंपेअर केली तर. ओके, आणि मोर इकॉनॉमिकल सुद्धा असतो. इट डज नॉट रिक्वायर द अडॅप्टर ॲज वेल ॲज द एक्सटर्नल मोडेम. ओके, तर याला कोणताही अडॅप्टरची गरज नाही, तुम्ही फक्त इन्सर्ट केला की तो त्याचं काम चालू करतो. ओके, द ड्रॉबॅक इज द अब्सेन्स ऑफ इंडिकेटर्स दॅट कॅन बी फाउंड ऑन द एक्सटर्नल मोडेम. इथं आपण कसा कॅबिनेटच्या आत नसतो आणि याला कोणत्याही प्रकारचं इंडिकेटर नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला कॅबिनेट ओपन केल्याशिवाय याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आला तर आपल्याला कळत नाही. डिफिकल्ट टू मॉनिटर द स्टेटस ऑफ द मॉनिटर. आता कसं होतं की तुम्ही जे आपले इंटरनल मॉडेम आहेत हे बरेच वेळेला सिस्टमशी मॅप होऊन जातात, त्यामुळे आपल्याला ह्याच्यामधला प्रॉब्लेम लवकर डिटेक्ट होत नाही. ओके. डज नॉट यूज इट्स ओन व्होल्टेज सोर्स, ओके, टू बी फेड फ्रॉम द पॉवर सप्लाय टू द CPU. And the main concern is the heat from the components in the circuit will add in the internal modem. Okay, so this may cause the temperature increase in your CPU. Okay, याच्यामध्ये समजा जर हीट झाली तर ती आपल्या कॅबिनेट मध्ये तयार होते, त्यामुळे आपला CPU खूप गरम होतो. ठीक आहे. सो दिस इज वन ऑफ द ड्रॉबॅक ऑफ दिस इंटरनल मोडेम. आता एक्सटर्नल मोडेम तुम्ही बरेच वेळा नेट कनेक्शन जोडायला सुद्धा वापरता. ठीक आहे, किंवा राउटर वगैरे आहे, दॅट इज अ काइंड ऑफ एक्सटर्नल मोडेम. इथं आपण जो डिव्हाइस आहे जसं आपण आता या इमेजमध्ये दाखवलोय. ठीक आहे, या इमेजमध्ये जो मोडेम आहे तो आपला एक्सटर्नल मोडेम आहे. सो दिस इज इन्स्टॉल आउटसाइड द CPU. ओके, आपल्या CPUच्या बाहेर आपण ते इन्स्टॉलेशन करतो. सो कनेक्टेड टू द CPU व्हाया कॉम पोर्ट और USB पोर्ट. आपला जनरली हा USB मध्ये कनेक्ट करतो. इट युजेस द सेपरेट व्होल्टेज सोर्स इन द फॉर्म ऑफ अडॅप्टर. तर इथं कसं होतं, आपल्याला सेपरेटली त्याला पॉवर सप्लाय द्यावा लागतो. ओके, याच्यामध्ये इनबिल्टची प्रोव्हिजन नसते. ओके, इट्स अ प्रेटी गुड पोर्टेबिलिटी सो दॅट इझिली रिमुवेबल अँड यूज ऑन द अनदर कम्प्युटर. जसं आपण मगाशी डिस्कस केलं की इंटरनल जे मोडेम आहेत ते आपल्या CPU मध्ये आपण इन्सर्ट करतो, कॅबिनेटमध्ये इन्सर्ट करतो. त्यामुळे आपल्याला काय होतं की कम्प्युटर टू कम्प्युटर आपल्याला सेपरेट यूज करावं लागतात. पण एक्सटर्नल मोडेम जे आहे, जसं की आता मग सांगितलं राउटर असेल, इंटरनेट मोडेम असेल, तो आपण प्रत्येक मशीनला जाऊन कनेक्ट करून आपण तो यूज करू शकतो. दॅट इज इट्स अ पोर्टेबल अँड इट कॅन बी यूज्ड ऑन अनदर कम्प्युटर टू. ओके, नो एक्सपान्शन स्लॉट. जसं आपण इंटरनल मॉडेमला आपण PCI स्लॉट वगैरे यूज केलं होतं, तसं इथं काय आपल्याला कोणताही स्लॉट वगैरे यूज करायचा नाही आहे. ओके, सो इक्विप्ड विथ द इंडिकेटर. ओके, दॅट अलाउज us to monitor the status of the monitor. ओके, इथं आपण इझिली मॉनिटर करू शकतो आपल्या मॉडेमचा स्टेटस. इथं त्याचा डिसएडव्हान्टेज काय की हा मोर एक्सपेन्सिव्ह आहे. ओके, हा आपला जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. एक्सटर्नल आर रिक्वायर्ड द सेपरेट प्लेस बट टू पुट ऑन टू दोट इज स्मॉल. हा खूप लहान आहे पण सेपरेटली तुम्हाला बाहेर ठेवावा लागतो कॅबिनेटच्या. ओके, सो ऑल दिस अबाउट द इंटरनल अँड एक्सटर्नल मोडेम. सो वी विल स्टॉप हिअर फॉर द टुडे. वी विल सी द फर्दर पॉइंट्स इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.